प्रतापराव जाधव, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्यात मंत्री, खासदार आणि आता केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री, अगदी 90च्या दशकापासून जीवाचं रान करून एक एक कार्यकर्ता, एक शिवसैनिक जोडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस हा बालेकिल्ला असताना किंवा काँग्रेसचं जबरदस्त त्या ठिकाणी प्रस्थ असताना शिवसेना या बुलढाणा जिल्ह्याच्या मातीमध्ये रुजवली, उगवली आणि त्याचा तो वटवृक्ष झाला. प्रतापराव जाधव आणि त्यांच्या सोबत असलेले त्या काळचे सर्व सहकारी, सर्व शिवसैनिक यांनी जीवाचं रान करून त्या ठिकाणी शिवसेना त्या ठिकाणी वाढवली आणि या वाढवलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्ते यांना सत्तेची पदं त्या ठिकाणी मिळाली. यामध्ये प्रामुख्याने काही लोक आमदार झाले. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, शशिकांत खेडेकर. का कोणास ठाऊक प्रतापराव जाधव साहेबांचं एक दुर्दैव किंवा त्यांचा तो भलेपणा, प्रतापराव जाधव साहेब ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी बळ देतात तो व्यक्तीच त्यांच्या मुळावर उठतो, अशा प्रकारचे अनुभव संपूर्ण जिल्ह्याला त्या ठिकाणी आलेले आहेत. मान्य आहे, भारतामध्ये खासदाराची संख्या, खासदाराचे मतदारसंघ वाढणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी खासदारकीचे 2 मतदारसंघ होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 48 खासदारकीच्या मतदारसंघाची संख्या वाढून 72 होणार आहे. परंतु प्रतापराव जाधव साहेब यांची संमती न घेता किंवा त्यांच्या या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला शह देण्यासारखा प्रकार शशिकांत खेडेकर साहेबांनी त्या ठिकाणी स्वतःचं प्रमोशन, स्वतःचं लॉन्चिंग भाविक खासदार म्हणून त्या ठिकाणी केलंय. लोकशाही आहे, प्रत्येकाला स्वतःला प्रमोट करण्याची त्या ठिकाणी. परंतु ज्या व्यक्तीनं आपल्याला जन्म दिला, राजकीय जन्म दिला, नव्हे तर त्या गोष्टीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, अशा व्यक्तीला डावलून ज्यावेळेला हे मोठे नेते अशा प्रकारचे कृत्य करतात तर जनतेपर्यंत किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत एक संदेश जातो की या लोकांना एवढी पदं देऊन हे जर वरिष्ठ नेत्याला त्या ठिकाणी मानत नाहीत किंवा वरिष्ठ नेत्याला शह देण्याचा प्रयत्न करतात तर आपसुकच सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये अशा प्रकारे वागण्याची एक प्रवृत्ती आणि अशा प्रकारे वागणूक देण्याची एक वृत्ती आपोआपच जागृत होते. संजय रायमुलकर यांना अगदी फुपट्यातनं म्हणजे तळागाळातनं उचलून प्रतापराव जाधव साहेबांच्या करिश्म्यावर आमदारकी मिळवली. आमदारकीच्या नंतर त्याच प्रतापराव जाधवांसोबत काटशहाचं राजकारण करण्याचं काम त्या ठिकाणी रायमुलकर साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर आताचे स्वयंघोषित धर्मवीर, वास्तविक पाहता धर्मवीर ही उपाधी बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वर्गीय दिलीपराव रहाटे साहेब यांना ऑलरेडी दिलेली आहे. एका जिल्ह्यामध्ये 2 धर्मवीर त्या ठिकाणी एकाच पक्षामध्ये होऊ शकत नाहीत, तरी सुद्धा स्वतःच्या नावाच्या पाठीमागे धर्मवीर संजय गायकवाड हे बिरुद लावून घेत असताना ज्या धर्मवीरांनी, ज्या दिलीपराव रहाटेंनी आपल्या प्राणाची आहुती दिली शिवसेना मोठी करण्यासाठी, आपण त्याच धर्मवीराची उपाधी आपल्या नावाच्या पाठीमागे लावतो. म्हणजे कुठेतरी दिलीपराव रहाटे जे आद्य शिवसैनिक आहेत, पहिले जिल्हा प्रमुख आहेत, तर या माणसाचा आपण कुठेतरी अवमान करताय, अपमान करताय किंवा त्याचं खच्चीकरण करताय, ही गोष्ट हे लोक विसरतात. अनेक उपाधी आहेत. आता नवीन उपाधी त्यांच्या नावापाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र लावतोय, तो म्हणजे कमिशनखोर आमदार. हो, मी जबाबदारीने बोलतो, कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्याची जी काही थू सध्या संजय गायकवाड नावाच्या या स्वयंघोषित धर्मवीराच्या माध्यमातून होत आहे, एवढी बदनामी दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे सध्या होत नाही. प्रतापराव जाधव साहेब हे 1990च्या आधीपासून शिवसेना वाढवण्यासाठी काय मेहनत घेत आहेत, ही सगळी गोष्ट लहानपणापासून मी त्या ठिकाणी जवळून पाहतोय. प्रतापराव जाधव साहेब यांच्यावर मी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात आणखी काही गोष्टी इन्व्हॉल्व करणं आवश्यक आहे. 1990 ते पार 2024-25 पर्यंतचा सगळा लेखाजोखा त्या लिखाणामध्ये मी घेतलेला आहे. केंद्रीय मंत्री या पदावर त्यांनी केलेले जे काही काम आहेत त्यांचं संकलन सध्या चालू आहे. या पुस्तकामध्ये हे सगळं लिखाण करत असताना मला स्वर्गवासी अजितदादा पवार यांचा जो मृत्यू झाला, घातपाती मृत्यू झाला, त्याच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे अजितदादा हे आपल्या कार्यकर्त्यांचा लाड करायचे, कार्यकर्त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या पाठीशी घालायचे, कार्यकर्त्यांना थोडीशी समज देऊन त्या ठिकाणी हे लोक सुधारतील असा आशावाद निर्माण करून त्या लोकांना माफी द्यायचे. परंतु याच लोकांच्या मुळे आज अजितदादांचा
त्या ठिकाणी घात झाला, त्यांना आपल्या प्राणास त्या ठिकाणी मुकावं लागलं. त्याचप्रमाणे प्रतापराव जाधव साहेब हे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या ज्या चुका होतात या चुकांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई करताना दिसत नाही. मग ते डॉक्टर संजय रामूळकरच्या माध्यमातून काही चुका झालेल्या असो, त्यांचे स्वतःचे भाऊ संजय जाधव यांच्या माध्यमातून काही सार्वजनिक चुका झालेल्या असो, किंवा शशिकांत खेडेकरच्या बाबतीत चुका झालेल्या असो, किंवा आता संजय गायकवाड यांच्या बाबतीत. माझा लहान भाऊ शिवसेनेमध्ये मेहकर पंचायत समितीचा सभापती होता. त्याच्या सदस्यपदाच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात आणि सभापती पदाच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात ज्या काही चुका झाल्या, या चुकांवर प्रतापराव जाधव साहेबांनी कुठल्याही प्रकारचं बोट ठेवलं नाही. आम्हाला असं वाटायचं की भाऊनी त्या ठिकाणी प्रतापराव जाधवांनी बोलावून घेऊन ह्या काही चुका ज्या होतात या चुकांवर बोट ठेवून याच्यावर काही ताशेरे ओढून या चुका सुधारण्याचं काम त्या ठिकाणी करावं. परंतु कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या चुकांवर बोट न ठेवणे हा कदाचित प्रतापराव जाधव साहेबांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. की हे जे अवगुणी लोक आहेत हे यांच्या गुणानंच त्या ठिकाणी आपल्या याच्यातनं बाद होतात. जसे डॉक्टर संजय रामूळकर मागासवर्गीय लोकांना बोलणं काय, ठेकेदारांना धमकावणं काय, टोल नाक्यावरच्या लोकांना त्या ठिकाणी धमकावणं काय, किंवा स्वतःच्या मुलीमध्ये एक गरीब आमदार म्हणून उदयास आलेल्या आमदारांनी 1-2 कोटी रुपये खर्च करणं काय, या सगळ्या गोष्टींवर प्रतापराव जाधव रोख लावू शकले असते. परंतु ती त्यांची एक रणनीती आहे की राजनीतीचा भाग आहे की ते चूक जो करतो त्याला बोलत नाही, त्याची नाराजी ते घेत नाहीत. कदाचित त्यांचा तो अभ्यास आहे की ह्या चुका करणारे लोक हे एक पंचवार्षिक त्यांचा जे कार्यकाल आहे तो संपल्यानंतर आपोआपच त्या ठिकाणी मातीत जातात, आपोआपच त्या ठिकाणी राजकीय पटलावरनं सामाजिक पटलावरनं त्या ठिकाणी गायब होतात. हा त्यांचा अभ्यास असू शकतो. किंवा याच्या पाठीमागे असाही एक प्रकार असू शकतो की प्रतापराव जाधवांना जिल्ह्यामध्ये शह देण्यासाठी वरिष्ठ नेते हे अशा काही लोकांना त्या ठिकाणी बळ देतात ज्या अनुषंगाने प्रतापराव जाधवांची जी काही उंची आहे या उंचीला कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हे युती सरकारमध्ये असताना विजयराज शिंदेच्या माध्यमातून केलं जायचं. की विजयराज शिंदेला त्या ठिकाणी बळ देऊन प्रतापराव जाधवांना त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवलं जायचं. त्याचप्रमाणे या नव्या काळामध्ये एका आमदाराचं महत्त्व त्या ठिकाणी वाढलेलं असताना, एक आमदार त्या ठिकाणी महत्त्वाचा असताना संजय गायकवाड असो, संजय रामूळकर असो किंवा शशिकांत खेडेकर असो यांना प्रदेश पातळीवरनं, महाराष्ट्र लेवलवरनं वरून बळ दिलं जातं की काय, असाही प्रकार असू शकतो. म्हणजे काही ठिकाणी प्रतापराव जाधव साहेबांची हतबलता असू शकते की या लोकांना रोखल्यास वरून शिंदे साहेब असो किंवा वरिष्ठ प्रतापराव जाधवांचे जे काही समकक्ष प्रतिस्पर्धी येतं त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचा रोष येऊ नये म्हणून कदाचित ते या लोकांना बोलत नसतील. परंतु सरतेशेवटी या सगळ्या राजकारणाच्या पदाच्या व्यतिरिक्त मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचं नाव हे या आमदारांच्या ह्या अशा बक्षोद्या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी धुळीस मिसळते. बुलढाणा जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी बदनाम होते. या गोष्टीची कुठल्याही प्रकारची काळजी करताना हे लोक दिसत नाहीत. काल संजय गायकवाड यांचा जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला, बहुतेक कदाचित एकही प्रसारमाध्यम किंवा एकही न्यूज वृत्तपत्र किंवा एकही यूट्यूब चॅनल या गोष्टीची दखल घेतली नाही असं झालं नाही. 35 कोटी रुपयाचं कमिशन मी कार्यकर्त्यांना वाटलं आणि सायकलवर चालणारे माझे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये येतात. सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की यांचे कार्यकर्ते सायकलवरनं डायरेक्ट फॉर्च्युनरपर्यंत पोचले तर कसे पोचले. याच्यावरनं लोकांच्या डोक्यामध्ये हा पण एक विषय येतो की फार तर 1.5-2 लाख रुपयाचं मानधन असणाऱ्या आमदारांनी 2 कोटी रुपयाची डिफेंडर घेणे. मग कदाचित लोकांच्या डोक्यामध्ये हा पण प्रश्न येतो की जर यांचा कार्यकर्ता सायकलवरनं फॉर्च्युनरपर्यंत येतो तर मग आमदार हा डिफेंडरपर्यंत जातो. 2 कोटी रुपये म्हणजे लहान रक्कम नाही. 2 कोटी रुपये म्हणजे 200 लाख. आता कोणती अशी योजना आहे, कोणता असा व्यवसाय, कोणता असा या लोकांचा आर्थिक स्रोत आहे की या लोकांना एका 5 वर्षामध्ये 200 कोटी रुपयाची डिफेंडर गाडी घेण्या एवढे पैसे या लोकांकडे येतात. याचा अर्थ हे कमिशनखोरी करतात, हे कमिशन घेतात आणि जे पोटात असतंय ते आपसुकच माणसाच्या पोटात येते. काही बुद्धिवान चाणक्य लोक जे आहेत ते अशा गोष्टी बोलत नाहीत, परंतु जे कमी शिकलेले लोक आहेत की ज्यांना शिक्षणाचा अभाव आहे, सार्वजनिक ठिकाणी हे लोक एक्साइट होतात आणि जे नाही बोलायचं ते बोलून जातात. बुलढाणा जिल्हा, अख्खा महाराष्ट्र आणि भारतभर हे जे आपले नेते लोक आहेत हे कमिशन घेतात 10%, 20% आणि आता बीजेपीच्या काळामध्ये 30%, 40% सुद्धा हे कमिशन गेलेलं आहे. हे कमिशन घेतात, हे जाहीर कबुली देतात. म्हणजे याचा अर्थ जनतेला, मतदाराला हे लोक गृहीत धरतात. कुठल्याही प्रकारची लोकांची भीती नाही, पडण्याची भीती नाही. या लोकांवर रोख लावण्याचं काम हे प्रतापराव जाधव साहेबांनी केलं पाहिजे आणि शिंदे साहेबांनी सुद्धा केलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टीमुळे या आमदारांचा लाड जो पुरवला जातो
याच्यामुळे जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी खराब होते. जसं अजितदादांच्या बाबतीत अजितदादांनी रुपालीताई चाकणकर असो किंवा इतर काही लोक असो यांच्यावर वेळेस आवर घातली असती किंवा या लोकांना त्या ठिकाणी कठोर त्या ठिकाणी शिक्षा दिली असती, यांना सुधारलं असतं, तर आज अजितदादांचा जीव गेला नसता. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.